आजचा व्हिडिओ असणार आहे डीमार्ट खरेदी। तर नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मला काय खरेदी करायचीच होती दिवाळीसाठी, म्हणून मी गेलो होतो डीमार्टमध्ये। तर डीमार्टमधून कोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता हे तोरण। मी डीमार्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले मला हे तोरण दिसलं आणि मला ते खूप आवडलं, म्हणून मी ते घेतलं। तर बघू शकता तुम्ही याच्यावर असे मिरर स्टिक केलेले आहेत। मिररचं वर्क या तोरणवर केलेलं आहे आणि अशा फेस्टिवलमध्ये हे चांगलं वाटेल म्हणून मी घेतलं। आणि याची प्राईस फक्त 99 रुपये होती। याच्यावर प्राईस टॅगसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। मला फक्त 99 रुपयाला हे भेटलं आणि हे लांबीला वगैरे एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे दाराला लावल्यानंतर छान दिसेल। तर पहिली गोष्ट माझी होती डीमार्टमधली तोरण। त्यानंतर दुसरी गोष्ट मी घेतली ती म्हणजे हे पाटावरचं वस्त्र, आपण याला म्हणू शकतो। लाल कलरचं असं हे वस्त्र आहे आणि जे की आपण पाटावर ठेवू शकतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे लागणारच आहे म्हणून मी घेतलं। आणि याची पण प्राईस फक्त 49 रुपये होती, बघू शकता तुम्ही। 49 रुपयात चांगलं मिळालेलं आहे आपल्याला हे। तर दुसरी गोष्ट होती हे वस्त्र। त्यानंतर मी घेतला आकाशकंदीलमध्ये लावण्यासाठी एक LED बल्ब। आकाशकंदील दिवाळीमध्ये लावायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बल्ब हा लागणारच होता, त्यामुळे मी एक बल्बसुद्धा घेतला। व्हाईट कलरचा असा LED बल्ब आहे तो आकाशकंदीलमध्ये लावायचा आहे मला। आणि याची प्राईस पण साधारण 40 की 50 अशी होती, मला परफेक्ट आठवत नाही, पण अंडर 100च होती। तर माझी तिसरी गोष्ट होती हा बल्ब। त्यानंतर मी घेतलेला आहे मोती साबण। त्याच्या पहिले हे उटणं दाखवायचं राहिलं तुम्हाला। हे उटणं सुद्धा दिवाळीसाठी लागणारच असतं आणि हे मला काहीतरी 15 रुपये का 14 रुपयाला पडलेलं होतं, त्यामुळे बघू शकता तुम्ही हे उटणं। त्याच्यानंतर माझी पाचवी गोष्ट होती मोती साबण। दिवाळी म्हटलं की पहिल्यापासून मोती साबणाचा काही वेगळाच क्रेज असतो, त्यामुळे मी मोती साबण घेतला होता। आणि याच्यामध्ये मी गुलाबाचा जो साबण आहे तो घेतला होता। याच्यामध्ये आणखी एक फ्लेवर होता चंदन, पण मी गुलाबाचा घेतला होता। आणि याची प्राईस काय ते मला आठवत नाही, जर आठवली तर मी स्क्रीनवर तुम्हाला मेन्शन करेल। त्यानंतर घेतलं होतं धूप ही लागणारच होती आणि मला तिथे दिसली म्हणून मी घेतली। ही काहीतरी 12 रुपयाला मला पडली धूप। 6वी गोष्ट ही होती म्हणजे माझी धूप। त्यानंतर अगरबत्तीसुद्धा मिळाली मला तिथं आणि चांगल्या किमतीत होती। याचा 50% ऑफ होता, काहीतरी 75 रुपयाला होती आणि मला ती 35 रुपयाला मिळाली, त्यामुळे मी एक अगरबत्तीचं पॅकेट पण घेतलं। आता बघू कशी आहे। तर प्राईसच्या मानाने मला ती परवडली, त्यामुळे मी ती घेतली। त्याच्यानंतर पुढची गोष्ट होती माझी पंट्या। दिवाळी म्हटलं की पंट्या तर लागतातच आणि पंट्या ह्या घ्यायच्याच होत्या मला, पण तिथे भरपूर व्हरायटीच्या पंट्या मला दिसल्या, त्यात ह्या मला आवडल्या आणि याची किंमत पण खूप कमी होती। आय थिंक 35 रुपये याची किंमत होती, त्यामुळे 35 रुपयात रंगवलेल्या पंट्या आणि त्या पण 7 पंट्या मला मिळाल्या, त्यामुळे मी घेतल्या। आणि त्यासुद्धा एका कलरच्या नव्हत्या, वेगळ्या वेगळ्या कलरच्या होत्या, म्हणजे एका कलरच्या 2 पंट्या असं त्या फॉर्मॅटमध्ये होतं ते, त्यामुळे छान वाटलं मला त्यामुळे मी ह्या घेतल्या। त्याच्यानंतर मी घेतलेला आहे चिवडा मसाला। हा सुद्धा मला लागणारच होता, आईने सांगितलं होतं की दिसला तर घेऊन ये, त्यामुळे मी तो घेतला। याची किंमत काहीतरी 60 रुपये होती आय थिंक।
60,000 रुपये होती, त्यामुळे तो घेतला मी. त्यानंतर आई म्हटली होती की कपसुद्धा नाही आहेत घरामध्ये, फुटलेत. तर मला तिथे ते लगेच दिसल्यामुळे, आणि ते पण 99 रुपयात, म्हणजे 100च्या आत होते. म्हटलं ठीक आहे, बघूयात, क्वालिटी चांगली असली तर घेऊया. तर खरंच क्वालिटी खूप चांगली आहे, बघू शकता तुम्ही. 6 कप आलेले आहेत 99 रुपयात. आणि क्वालिटी चांगली वाटली मला 6 कपांची. आणि असं नाही की कमी किमतीत आहे म्हणून खराब आहेत, पण चांगले होते. तर पुढची वस्तू माझी होती कपांचा सेट. त्यानंतर मी घेतला आहे गुलाबजाम मिक्स. याच्यावर काही ऑफर होती, बाय 1 गेट 1 अशी ऑफर होती, त्यामुळे मी हे घेतलं. आणि त्याच्यावर मला दुसरं फ्री मिळालेलं आहे. 110 रुपयामध्ये 2 अशी त्याची ऑफर होती डीमार्टमध्ये. तर हे एक घेतलं, आणि त्याचं दुसरं पॅकेट मला फ्री भेटलेलं आहे 110मध्ये 2. तर तुम्हाला पण अशा ऑफर घ्यायच्या असेल तर तुम्ही डीमार्टमध्ये जाऊ शकता. आणि हा ब्रँड काय आहे आणि हे 2 भेटलेत तर कसे असणार आहे ते आपण केल्यानंतरच आपल्याला समजेल. तर अशा प्रकारे मी डीमार्टमध्ये काही थोडीशी खरेदी केली. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.